पतरंजनी घेऊन उभं राहिलं तुम्हाला होतो दुर्गे दुर्गट भारी का अशी दुर्गे दुर्गट भारी. विचार करा आपल्याकडे काय हो महाराज, ज्याची काय आपल्याकडं, ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या, तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकी वाढ भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पैदास नाही. मागून खिचडी फाटेल पुढच्या लावून तो फडून टाकेन फडून फडून टाकेन. मग ही कोण शिवीन काय उभे गेले. दोन दारुडे रस्त्यानं दुलत चालले प्युअर बेवडे, त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देईल नाही काय करता काय आपल्याकडं. अहो ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली, फक्त कष्ट आणि नीती. पोरांनो व्यवसाय करा, शिकू नका. काय करा शिकून करणार काय तुम्ही. 25% कंपन्यांचं काम झालंय, शाळेत पोरं राहिले नाही, मास्तर एक्स्ट्रा झाले. 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं. मरता का तुम्ही. गारगारी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या कालामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो, निर्वेशनी रान कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं कवर, बायका मिळानं रेंज गेली काहींची, रेंज व्हायरस आला त्यांना, व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच. काय करता त्याला. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, पण नाही पसंत केलं. त्याला एक माझ्यासारखं भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही, तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय करता बायका. महिला म्हटलं महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं, पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का, ऐकाल का. आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा, मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषणं करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा, हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता, काय करता. आईवर कादंबऱ्या लिहून काय करता. आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करता कशाला. आईवर आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलतात. आई बापावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. बोलून काय करता, बोलून काय करता. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्याबरोबर इतके नालायक अवलादी आहेत. काही काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर. ते कुत्र मध्ये का बसवतात, ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढे राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का. आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं. कोण सांगितलं देव तुम्हाला बावळात झाला का. पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दान का उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय करतात, कपून टाकेन फडून टाकेन मुतला शंकर. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालीन लोटा. काय उपयोग. एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही. हा आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका पूर्ण ऐका. मुलगी मला आहे,
मी मुलीचे लय लाड करतो महाराज, लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा, पुरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पुरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. ही अवलतीसाठी नाही करत, हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार, हा धोका आहे. साप मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, तर पप्पा मेलाच पाहिजे. नाही, फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचं लग्न झालं ना, कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला. तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं तुमचा बाप, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणला माहिती? पूर्ण पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्यानं कपड्याला किंमत नाही दिली, त्याची चप्पल तुटली तरी चालते, त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणातलं समाधान आहे, काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा, फक्त तुम्ही लग्न उशीर करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो, पूर्ण आयुष्यात एक करा. नीट आहे का? एक विषयात मार्क कमी पडले पडू द्या, पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे, ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल, कमी नाहीच, तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका, तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच. मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही, फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बस. पण तुम्ही बावळात मर मग